नमस्कार मित्रांनो, मी सुशील गव्हाणे पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या स्वप्नपूर्ती नामक यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। गणित हा विषय अधिकाधिक सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्याला समजावा या उद्देशाने गेल्या काही दिवसापासून आपण गणिताच्या काही व्हिडिओंची एक सिरीज अपलोड केलेली आहे। त्यातले बरेचसे व्हिडिओ आपल्या ग्रुपवर आपल्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहेत। त्यात आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन यांचे जवळजवळ जेवढे टाइप्स असतात तेवढे प्रत्येक टाइप मी त्या ठिकाणी समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर आपण एक 5वा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो रिप्लेसमेंट या टॉपिकवर आहे। रिप्लेसमेंटमध्ये आपण एक्सच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या प्रकारे कशा काढता येतील, वेगवेगळ्या कोणत्या टाइपद्वारे आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू काढता येतात त्याचा आपण डीप स्टडी केली। आज आपण गणितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेला एक पुढील भाग सुरू करणार आहोत, ज्याला आपण नाव देणार आहोत ऑपरेशन्स ऑन इंटेजर्स। एकदम सोपं चॅप्टर, ऑपरेशन ऑन इंटेजर्स। सोप्या भाषेत या चॅप्टरला आपण म्हणू शकतो चिन्हांचा बाजार। म्हणजे या प्रकारच्या गणितांमध्ये वेगळं काही करायचं नाही आपल्याला, तेच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारच करायचं आहे। पण इथं मात्र काय असतील, आपल्याला वेगवेगळी चिन्हे असतील। ओके, मग आपल्याला इंटेजर्सवर ऑपरेशन्स करायची आहेत। आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की गणिताच्या डॉक्टराला 4च प्रकारचे ऑपरेशन करायचे असतात। एक तर बेरीज, नाही तर वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार। याच्या पलीकडे 5वं ऑपरेशन नसते। 4 ऑपरेशन तुम्ही करायचे असतात। मग आज आपण काय बघणार आहे, कोणत्याही इंटेजर्सवर चिन्हांचा बाजार असेल, चिन्हे असतील तर तसले इंटेजर्सचे कॅल्क्युलेशन कसं करायचं। आपण काय करू, यात कंपॅरेटिव्ह स्टडी करू। आधी मी तुम्हाला वजाबाकी आणि बेरीज यांचं समजवतो, त्यानंतर मग गुणाकार आणि भागाकार यांचं समजवतो। आता बघा, या प्रकारची गणितं जर सोडवायची असतील ना तर फक्त एक रूल ध्यानात ठेवायचा। समजा ए नावाची एक संख्या आहे आणि बी नावाची एक दुसरी संख्या आहे। नीट ऐका, ए नावाची एक संख्या आहे आणि बी नावाची एक दुसरी संख्या आहे। आणि इथं विचारलेलं आहे आपल्याला, आणि इथं काय ऑपरेशन्स आहे त्याबद्दल माहिती, आणि इथं येणार आहे आपलं उत्तर, आन्सर येणार आहे। इथं काय येणार आहे, आन्सर। आता बघा, एकदम सोप्या पद्धतीने समजवतो, फक्त हा एक चार्ट लक्षात राहिला की तुम्ही सर्व गणित सोडवू शकणार। समजा ए नावाच्या संख्येला बेरजेचं चिन्ह आहे आणि बी नावाच्या संख्येला पण बेरजेचं चिन्ह आहे, तर अशा वेळेस ना त्यांची ऍडिशन होते। वाक्य नीट ऐका मी काय सांगतोय। जर दोन्ही संख्यांना बेरजेचं चिन्ह असेल, दोन्ही नंबर्स हे पॉझिटिव्ह असतील, तर त्याची ऍडिशन होते आणि जे पण उत्तर येईल ना त्याला पॉझिटिव्ह साइन लागतं। क्लिअर। दुसरा रूल काय ध्यानात ठेवणार, जर ए ला निगेटिव्ह आहे, बी ला पॉझिटिव्ह आहे, किंवा ए ला पॉझिटिव्ह आहे, बी ला निगेटिव्ह आहे, या पद्धतीने, अशा वेळेस काय होतं, दोघांपैकी एकाला पण जर निगेटिव्ह साइन असेल ना तर होते त्यांची वजाबाकीच। वाक्य नीट ऐका, होते त्यांची वजाबाकीच, पण आलेल्या उत्तराला बिगर नंबरचं साइन असेल। म्हणजे या दोघांपैकी जो मोठा असेल ना त्या नंबरचं साइन असेल। मग मी इथे लिहून देतो बिगर नंबरचं साइन ऑफ बिगर नंबर, जो मोठा नंबर असेल त्याचं साइन। इथं पण तेच, साइन ऑफ बिगर नंबर। परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या मित्रांनो, काय की जर पहिल्या संख्येला पॉझिटिव्ह साइन आहे, दुसऱ्या संख्येला पॉझिटिव्ह साइन आहे, तर त्यांची ऍडिशन होते आणि आलेल्या उत्तराला बी पॉझिटिव्ह साइन असतं। पहिल्या संख्येला निगेटिव्ह असेल, दुसऱ्याला पॉझिटिव्ह असेल, किंवा पहिल्याला पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याला निगेटिव्ह असेल, तर अशा वेळेस होते त्यांची वजाबाकीच। लक्षात घ्या, होते त्यांची वजाबाकीच, आणि आलेल्या उत्तराला मात्र साइन देताना आपण त्यापैकी जो बिगर नंबर असेल त्याला यूज करू। आता बऱ्याच लोकांच्या डोक्यात अजून एक प्रश्न पडला असेल की सर, जर दोघं नंबरला निगेटिव्ह साइन असेल तर अशा वेळेस होते ऍडिशन। नीट लक्ष द्या, होते ऍडिशन, पण आलेल्या उत्तराला साइन द्यावा लागते निगेटिव्ह। बस एवढ्या चार्टवर आपला आजचं पूर्ण चॅप्टर अवेलेबल असणार आहे। एकदम सोपं आहे। बघा, आता या 4 नियमांचा आपण जेव्हा मी प्रॉपर गणित सोडवायला घेईल तेव्हा उपयोग होणार आहे। आणि एक नियम लक्षात राहू द्यायचा
की जिथं चिन्ह दिलेलं नसेल ना, जिथं चिन्ह दिलेले नसेल त्या ठिकाणी प्लस म्हणजे अधिक हे चिन्ह गृहीत धरावे, साइन दिलेलं नसेल तर त्या ठिकाणी 100% कोणतं साइन असतं, प्लस हे साइन असतं. म्हणजे प्लस हा तुमचा मिस्टर इंडिया असेल. मिस्टर इंडिया म्हणजे काय, तो त्या ठिकाणी असेल पण आपल्याला दिसणार नाही. चला, हे 5 नियम झाले की तुम्ही यातली कोणतीही गणितं सहज सोडवू शकता. मग मी एकाच वेळेस अधिकाधिक गणितं फळ्यावर ठेवून तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो. बघा बरं की ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन याच्यावर पॉसिबल एक्झाम्पल किती बनतील. एक 6 + 4, 6 - 4, 4 - 6, त्यानंतर -4 - 6, त्याच्यानंतर -4 + 6, त्याच्यानंतर -4 - 6 आणि एक बनू शकतं -4 + -6 या पद्धतीने. बस बघा आता एवढी जवळजवळ 1 2 3 4 5 6 आणि 7 एवढे 7 प्रकारची उदाहरणं आपल्याला फक्त बेरीज आणि वजाबाकी चिन्हांची अदलाबदल करून करता येते. एकदम सोपं आहे. सगळेचे सगळे उदाहरणं तुम्हाला या नियमांवरनं सोडवता येते. लक्ष द्या, यातलं सगळ्यात सोपं वालं, एकदम सोपं वालं की मास्तर हे आम्हाला येतं. 6 आणि 4 10. चला, याचा कार्यक्रम संपला. हे तर सर्वांना येतं आपल्यापैकी. हे पण महाराज सर्वांना येऊन जाईल. 6तनं 4 गेले, कोणाला पण येतं. हे 6, त्यातनं 4 गेले, 2 उरले. हे पण गणित आपल्याला येते. आता बऱ्यापैकी काही पोरांना वाटत असेल की सर मग इथून पुढं थोडीशी अडचण येते. काय अडचण येणार नाही, हे सगळे नियम इथे लिहिले आहेत. बघा काय म्हणणं आहे त्याचं, पहिल्याला साईन दिलेलं नाहीये. इथं साईन दिलेलं नसेल तर तिथं 100% पॉझिटिव्ह साईन. आपलं काय म्हणणं होतं की एकाला जर पॉझिटिव्ह साईन असेल आणि दुसऱ्याला निगेटिव्ह असेल. बघा बरं कुठं बसतंय आपलं, इथं. एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह होईल वजाबाकी. 7तनं 4 गेले, 2. पण आलेल्या उत्तराला बिगर नंबरचं साईन, बिगर नंबर कोण आहे 6, त्याचं साईन देऊन द्या. संपला विषय. नेक्स्ट परत एकदा सांगतो, बघा बाकीच्यांना समजलं नसेल ते परत एकदा रिपीट करतो. इथं प्रश्न असा आहे, एकाला साईन आहे पॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणणार की सर इथं पॉझिटिव्ह साईन का आणलं, तर बघा इथे एक नियम लिहिलाय मी की चिन्ह दिलेले नसेल त्या ठिकाणी अधिकचे चिन्ह गृहीत धरावे. हो, मग इथं अधिक आहे, इथं वजा आहे. अधिक आणि वजा असेल तर काय करावे, इथे लिहून देतो बाळांनो मी. काय करावे अधिकचं आणि वजाबाकीचं चिन्ह असेल तर अशा वेळेस करायला लावली वजाबाकी, मग मी वजाबाकी करून घेतो. 7तनं 4 गेले, 2. पण आलेल्या उत्तराला बिगर नंबरचं साईन, बिगर नंबर आहे 6, त्याचं साईन आहे मायनस, याला दिलं, दॅट इज द आन्सर. नेक्स्ट बघा इथं पण ते, याला बी मायनस आहे, याला बी मायनस आहे, याला पण मायनस आहे, याला पण मायनस आहे. दोघांना मायनस असेल तर करायची ॲडिशन, म्हणजे 6 आणि 4 झाले 10 आणि आलेल्या उत्तराला मायनस साईन. ओके. नेक्स्ट इथं बघा -4 + 6, एकाला मायनस आहे एकाला प्लस आहे. इथं बी करायचंय सबस्ट्रॅक्शन, 6तनं 4 गेले, 2. आणि आलेल्या उत्तराला साइन ऑफ द बिगर नंबर कोण आहे 6, त्याचं साइन आहे प्लस, ते इथं प्लस. हे लिहिलं नाही लिहिलं सारखं, प्लस साइन काय द्यायची गरज नाही. ओके. मिस्टर इंडिया आहे तो आहे तिथं पण दिसत नाही. आता इकडं बघा, ही दोन गणितं एकदम महत्वाची. याचा जास्त उपयोग होतो 9वी 10वीला. हे तर छोटे छोटे गणित आहेत, हे तर लहान पोरांना लागतील, पण ही दोन गणितं मोठ्या प्रमाणावर लागतील. मी यांना नवीन इकडे लिहितो तुम्हाला समजवण्यासाठी. -4 -6 आणि -4 +-6. बघा आता जास्त काय कठीण नाही, एकदम सोपं आहे. या इथं पण मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. बघा आता आपलं ठरलंय की जर दोन मायनस असतील तर होते ऍडिशन,
दोन जर मायनस असतील तर होते ॲडिशन, म्हणजे हा -4 जसाचा तसा +6. हा प्लस कसा आला तर दोघी मायनस मिळून प्लस झाले. आणि असं गणित असेल तर बघा आपल्याला येतं, असा एक टाईप आपला झालेला आहे ऑलरेडी. काय की जर एकाला मायनस आहे एकाला प्लस आहे, एकाला मायनस आहे एकाला प्लस आहे, होईल दोघांचं सबस्ट्रॅक्शन. 7 न 4 गेले 2 आणि आलेल्या उत्तराला मोठ्या नंबरचं साइन. दॅट इज द आन्सर. इकडं बघा आता, ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, ब्रॅकेटच्या आत मायनस आहे, एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे. असं असेल तर प्लस मायनस असल्यावर आपण करतो सबस्ट्रॅक्शन, बाकी नंबर जसेच्या तसे. आता या टाईपचं बी एक एक्झाम्पल आपलं ऑलरेडी झालेलं आहे. हे बघा, 4 आत 6 जात नाही म्हणून 7 न 4 गेले 2, आलेल्या उत्तराला मोठ्या नंबरचं साइन. दॅट इज द आन्सर. इतकं सोपं आहे. ओके, इतकं सोपं आहे. मग मी काय करतो, तुम्हाला प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल्स देतो. ते एक्झाम्पल्स तुम्ही पटकन लिहून घ्यायची. मग मी लगेच गुणाकार आणि भागाकाराच्या क्रिया कशा असतात त्या घेतो. ओके, यातली काही उदाहरणं प्रॅक्टिससाठी. टेन + 2, 10 - 2, -10 -2, 2 -10 + 2, -10 + -2, -10 -2. ओके, एवढी उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिससाठी घ्या. ही उदाहरणं सोडवा, यांची उत्तरं मला नंतर क्लासमध्ये दाखवली तरी चालतील. ओके, ह्या पद्धतीने हे एकदा करून बघा. बाकी काय अडचणी असल्या विचारा. हा एक सेट करणार प्रॅक्टिससाठी, सेट 1, आणि अजून एक सेट 2. बघा, जे पोरं क्लासवाले नसतील त्यांनी व्हिडिओ थांबवा. व्हिडिओ थांबवून हे सगळेच्या सगळे उदाहरणं सोडवता येत आहेत का हे एकदा चेक करा. आणि असाच एक सेट 2 देतो, असाच एक सेट 2 देतो. 5 + 2, 5 - 2, -5 - 2, चौथं -5 + 2, पाचवं -5 + -2, आणि 6वं -5 - -2. ओके, हे 2 सेट व्हिडिओ 2 मिनिटं थांबवा. हे दोन्ही सेट प्रॅक्टिस करून बघा. हे दोन्हीच्या दोन्ही सेट जमत असतील तर तुमची कन्सेप्ट एकदम परफेक्ट झाली. ओके, आता याच पद्धतीने जसं बेरीज आणि वजाबाकीचे कामं संपवली तसं गुणाकार आणि भागाकारचं संपवून घेऊ. याला एवढे काही कठीण नियम नाही आहेत. गुणाकार आणि भागाकाराचे अगदी थोडे 2-2, 3-3 नियम आहेत. ते तुमच्या लगेच लक्षात येऊन जाते. इकडे आपण मल्टिप्लिकेशन बघू आणि इकडे डिव्हिजन बघू. ओके, म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन बघायचंय, इथं आपल्याला डिव्हिजन बघायचंय. या पद्धतीने मल्टिप्लिकेशनचे एकदम सोपे रूल आहेत. एकच वाक्य ध्यानात ठेवायचं. दोघांपैकी एकालाही मायनस आलं तर पूर्ण उत्तराला मायनस साइन. म्हणजे कसं रे, याचा जर मला चार्ट बनवायला लावला, या अशा नियमाप्रमाणे याचा जर चार्ट बनवायला लावला, हो, तर बघा, ए आणि बी पैकी दोघांपैकी कोणालाही मायनस आलं तर पूर्ण उत्तराला जे आन्सर निघणार आहे शेवटी त्या पूर्ण आन्सरला मायनसच साइन लागेल. आणि करायचं तर ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन. एकदम साधा नियम आहे बघा. आणि एक प्रश्न असा निर्माण होतो की सर, मग दोघांना जर निगेटिव्ह असेल तर काय करायचं, आणि दोघांना पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं. दोघांना निगेटिव्ह असेल तेव्हा काय करायचं, आणि दोघांना पॉझिटिव्ह असेल तेव्हा काय करायचं. तर साधी गोष्ट आहे. असं असेल तर दोघं निगेटिव्ह ना, तर मग असं असलं की दोघीच्या दोघी पॉझिटिव्ह. कसं बघा, एक उदाहरण समजून घेऊ. पहिलं गणित घेतो मी. -4 × 3. पहिल्याला मायनस साइन आहे, दुसऱ्याला प्लस साइन आहे. होईल रीतसर गुणाकार, 4 × 3 = 12, आणि आलेल्या उत्तराला ऑलवेज मायनस साइन. दुसरं एक्झाम्पल, 8 × -3. परत तेच, एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे. होईल दोघांचा गुणाकार, 8 × 24, पण आलेल्या उत्तराला मायनसच साइन. तिसरा टाइप, -8 × -2. ओके, दोघांना निगेटिव्ह साइन. काय ठरलं आपलं,
दोघांना निगेटिव्ह साईन असेल आपल्याला उत्तर डायरेक्ट पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे 8 दुने 16 फायनल आन्सर असणार आहे. निगेटिव्ह साईन दोघांना असल्याच्या कारणाने उत्तराला पॉझिटिव्ह साईन येईल. आणि हा शेवटचा टाईप आपल्याला सर्वांना येतो, ज्याला आपण एकदम सिंपल लिहू 4 गुणिले 3. दोघांना पॉझिटिव्ह साईन आहे, दोघांना पॉझिटिव्ह साईन असेल तर गुणाकार करून आलेल्या उत्तराला बी पॉझिटिव्ह साईन. 4 त्रिक 12. परत एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. एकाला मायनस आहे, एकाला प्लस आहे, आन्सरला मायनस जाईल. एकाला प्लस आहे, एकाला मायनस आहे, परत आन्सरला मायनस. दोघांना मायनस असेल तर आन्सर प्लस मध्ये येईल, दोघं प्लस असतील तर ऑब्व्हियसली आन्सर प्लस मध्ये येईल. सेम हे ज्याला कळलं ना त्याला डिव्हिजन लगेच समजून जातं. कसं बघा, एक डिव्हिजनचं पहिलं उदाहरण त्यांना नंबरिंग करून देतो, तुम्हाला समजायला सोपं जाईल. एक पहिलं की जर दोघंच्या दोघं पॉझिटिव्ह असतील, जसं 12/4 दोघंचा दोघं पॉझिटिव्ह, याला बी प्लस साईन आहे, याला पण प्लस साईन आहे. अशा वेळेस 4×1 4, 4 त्रिक 12 आलेल्या उत्तराला बी प्लस साईन राहील. दुसरं, समजा एकाला निगेटिव्ह आहे आणि एकाला पॉझिटिव्ह आहे, एकाला निगेटिव्ह आहे आणि एकाला पॉझिटिव्ह आहे, किंवा आता वरच्याला पॉझिटिव्ह आहे खालच्याला निगेटिव्ह आहे. अशा वेळेस जे पण आन्सर येईल ना ते निगेटिव्हच येणार आहे, जे आन्सर येईल ते निगेटिव्हच येणार आहे. मग 4×1 4 त्रिक 12 -3, 4×1 4 त्रिक 12 परत हे -3 या पद्धतीने. ओके, जमेल सर्वांना. म्हणजे एकालाही मायनस साईन असलं की आन्सरला मायनस साईन येतो गुणाकारा पद्धतीने. आणि चौथं, जर समजा दोघांना मायनस साईन असेल, दोघांना मायनस साईन असेल तर अशा वेळेस आन्सर मात्र तुमचं प्लस मध्ये येतं. 4×1 4 त्रिक 12 मायनस मायनस इकडं दोघं आन्सर प्लस मध्ये येते. हे एवढं चॅप्टर जर समजलं ना बाळांनो, तर तुम्ही यावर आधारित असलेलं एक चॅप्टर येईल आपला आता, जे नवोदय, स्कॉलरशिप, NMMS, MTS, NTS किंवा पोलीस भरती असेल, कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्या, त्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचं चॅप्टर म्हणजे सिम्प्लिफिकेशन. अतिशय महत्त्वाचं चॅप्टर सिम्प्लिफिकेशन. यामध्ये काय केलं जातं, पदावली सोडवल्या जातात, पदावली सोडवल्या जातात. म्हणजे एकाच गणितामध्ये 2 पेक्षा जास्त क्रिया, त्या गणितांना सोडवण्यासाठी ही प्रकरणं येणं फार महत्त्वाची आहे. आशा करतो की यात कोणाला काही अडचण नसेल. यातली अधिकाधिक उदाहरणं प्रॅक्टिसला घ्या, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक क्लिअर होईल.